हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचं अपडेट आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही जाहीर करण्यात आलेली होती आणि आता त्याचाच निकाल व तात्पुरता गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, यामध्ये गट क संवर्गातील काही पदे होते. ठीक आहे, आणि एक्झाम ही 30/1/2026 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम ही कंडक्ट करण्यात आलेली होती आणि आता त्याचा रिझल्ट हा इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता, यामध्ये इथे सुरुवातीलाच टाईम टेबलसुद्धा देण्यात आलेलं आहे. डी व्ही कधी असणार आहे. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क यामध्ये यादीनुसार अनुक्रमांक 1 ते 40 बघा, पुढे तुम्हाला यादी देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये हे जे दिसत आहेत तुम्हाला, यामध्ये तुमचा सिरियल नंबर असणार आहे. त्याच्या अकॉर्डिंग जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला हा PDF हवं असेल तर नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून तुम्ही हा PDF डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही बघू शकता तुमचे मार्क्स किती आहेत, काय आहेत आणि तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का हे देखील जाणून घेऊ शकता. तर व्हिडिओ संपताच लगेच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक मार्फत तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता. पुढे तुम्ही इथे बघू शकता, हा PDF जो आहे 152 पेजचा आहे. यामध्ये ज्या कॅन्डिडेटनी एक्झाम दिलेली होती त्यांचे मार्क देखील आहेत आणि ज्या लोकांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे सुरुवातीला काही पेजमध्ये त्यांचे नावं मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर त्या कॅन्डिडेटला डी व्हीसाठी जसं संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या अनुक्रमांक 1 ते 40 उमेदवारांना 7/5/2026 रोजी सकाळी 10:30 वाजता बोलवण्यात आलेलं आहे आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क मधल्याच 41 ते 80 या सिरियल नंबरवाल्या लोकांना 8/5/2026 सकाळी 10:30 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. आणि जो पद आहे दुसरा स्वयंपाकी गट ड यामध्ये नमूद सर्व उमेदवारांना 8/5/2026 रोजी दुपारी 12:30 वाजता बोलवण्यात आलेलं आहे आणि कागदपत्र पडताळणीचं स्थळ इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे. महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे. ठीक आहे, आयुक्तालय आवारामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक आयुक्तालय आवार 3 चर्च रोड आगरकर नगर. ठीक आहे, पुणे आणि पिनकोड इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढे तुम्ही बघू शकता या पत्त्यावर जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे, तर आता ज्या कॅन्डिडेटचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कुठले कागदपत्र अनिवार्य आहेत, जे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करताना जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले होते ते तुम्हाला कंपल्सरी असतात नेण्यासाठी आणि कागदपत्रांची तुम्हाला झेरॉक्स वगैरे सोबत घेऊन जावी लागेल. तुमचं जे शासकीय ओळखपत्र आहे ते तुम्हाला अनिवार्य असतं आणि कुठल्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अप्लाय केलेलं आहे आणि मग जसं तुम्ही EWS आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमिलियर असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. अशाच प्रकारचे जे इसेन्शियल डॉक्युमेंट आहेत ॲज पर युअर कॅटेगरी तुम्हाला घेऊन जावे लागणार आहेत. ठीक आहे, तर आता पुढची आपण बघूया. कागदपत्राचं तपशील इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढे तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला लिस्ट दिसेल. तुम्हाला स्क्रीन थोडी शिफ्ट करावी लागेल. बघा, पोस्ट नेम ऑफ द प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर ग्रुप C 17 पोस्ट होती. यामध्ये ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं सिरियल नंबर, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कास्ट, मार्क ऑफ 10 आणि रिमार्क, कुठल्या कॅटेगरीतून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढे अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता, जे नुसतं जे एक पद होतं स्वयंपाकी गट ड त्यांच्यासाठी कुक ग्रुप D यासाठी पण ज्या कॅन्डिडेटचं इथं नाव मेन्शन करण्यात आलेले आहेत त्या कॅन्डिडेटनी न चुकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला उपस्थित राहायचं आहे नमूद केलेल्या तारखेनुसार. ठीक आहे, आणि पुढे जे लिस्ट आहे बघा, पुढे इथं आहे जे फायनल एक रिझल्ट लावण्यात आलेला आहे तो रिझल्ट आहे इथे. प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर 17 पोस्टसाठी जो रिझल्ट 2026 यामध्ये प्रत्येक कॅटेगरीची गुणवत्ता यादी आहे. ही गुणवत्ता यादी ही 152 पेजची गुणवत्ता यादी आहे. यामध्ये ज्या कॅन्डिडेटनी एक्झाम दिलेली होती त्या सर्वांची इथे नाव आहेत. ठीक आहे, तर तुम्ही आपलं नाव सर्च करून तुम्ही इथून जाणून घेऊ शकता की तुम्हाला किती स्कोअर केलेला आहे, किती मार्क्स आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इथून आपला जो रिझल्ट आहे तुम्ही हे जाणून घेऊ शकता. आणि आणि तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत आपण बघूया की कसं बघा, इथे शेवटपर्यंत कॅन्डिडेटची तुम्ही
कॅन्डिडेटचे नाव सगळे बघू शकता, इथे देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता PDF स्वतःचं नाव. ठीक आहे. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.